नमस्कार. मी गोविंद सोले. स्वागत करतो तुमचं भार्गवी सक्सेसमध्ये. आज आपण महाराष्ट्राच्या भूगोलाचं अ, रचनात्मक भूगोल हा घटक अभ्यासणार आहे. थोडक्यात प्राकृतिक भूगोल असं त्याचं त्याला आपण म्हणू शकतो. तर थोडक्यात रचनात्मक म्हणजे महाराष्ट्राची रचना कशी, नैसर्गिक रचना. आता मागच्या म्हणजे आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे पॉलिटिकल कसं डिव्हिजन झाले हे पाहिलं होतं. आता आपण रचनात्मक कसं महाराष्ट्र कशी विविधता आहे ती आपण बघणार आहोत. ठीक आहे. थोडक्यात नैसर्गिक रचना थोडक्यात एक्सप्लेन करतो. तर आता हा आपला मॅप आहे, रॉ रॉ मॅप आहे असं. ठीक आहे. आणि हाच खूप महत्वाचा आहे एक्सप्लेन करण्यासाठी. कारण एक्झामलाही आला तर असाच मॅप येईल, काही त्याच्यावर चित्र वगैरे येणार. ठीक आहे. तर जी पूर्व पश्चिम म्हणजे आता इथे डायरेक्शन्स पण तुम्हाला एकदा लक्षात आणून देतो की ही पूर्व बाजू. ठीक आहे. माहितीच असेल तरी एकदा ही पश्चिम बाजू. ठीक आहे. आणि वरची उत्तर आणि खालची दक्षिण. तर एक्झामला जे येणारे स्टेटमेंट आहेत ना ते या बेसिसवरती. ठीक आहे. आणि ही गोष्ट हे ऑब्झर्व करूनच आपल्याला आपली निरीक्षण नोंदवायची की महाराष्ट्र कसं आहे. तर काय म्हणतात, महाराष्ट्र हा त्रिकोणाकृती आहे का? आहे ना, बघा ना, बघ हे असं कोणता त्रिकोण म्हणतात, पायथागोरस सिद्धांत लागू होतो त्याला. काटकोन त्रिकोण बघा ना. आता हे असं आहे. ठीक आहे. हे असं आहे बरोबर. असा त्रिकोणच आहे काटकोन त्रिकोण पायथागोरस लावून. हा थोडक्यात मुंबईवरून हा इकडे समृद्धी केलेला आहे. ठीक आहे. आणि इथून हा गोवाचा नॅशनल हायवे गेलेला आहे. आणि आता हा जो इथला बनत आहे हा शक्तीपीठ. ठीक. त्रिकोणाकृती आहे. आणि याची पूर्व पश्चिम किंवा पश्चिम पूर्व जी लांबी आहे किती आहे, 800 किलोमीटर. ठीक आहे. पूर्व पश्चिम किंवा पश्चिम पूर्व जी म्हणा ती किती आहे, टोटल 800 किलोमीटरची. आणि जी अशी उभी आहे इथून इथून अशी हायेस्ट, म्हणजे इथं कमी असू शकते बरोबर, इथं थोडी जास्त असू शकते, याच्यापेक्षा ही थोडी जास्त आणि इथं सर्वात जास्त असं. तर उत्तर दक्षिण जी आहे ती जवळपास 720 किलोमीटर असं म्हणतात. जेवढा समजा किनारा वगैरे आहे 700-750 किंवा 750 असं असं पण 720 जातात असं अशी लाभ. ठीक आहे. हे समजलं. आता ह्याच्या आतून डिटेलमध्ये जाऊ. ठीक आहे. आम्ही अजून मी डिटेलमध्ये जातो. एकच मॅप एक्सप्लेन करू आपण. ठीक आहे. पश्चिम दिशा राहू द्या तशाच, कारण दिशा सगळीकडे सारख्याच असतात. ठीक आहे. आता काय माहिती आहे का, ही जी पश्चिम पूर्व 800 किलोमीटर आहे ना त्यात पण एक डिवाइड असं केलेलं आहे की इथं हा हा कोकण आहे, हा भाग कोकण विभाग आहे. ठीक आहे. आणि हा पठार. ठीक आहे. ठीक थोडक्यात पठार लिहितो मी थोडे. हा पठार आहे आणि हे कोकण आहे. आणि हा हा जो भाग आहे ना हे हा जो मधला भाग आहे ना हा वेस्टर्न घाट. त्याला वेस्टर्न घाट्स म्हणतात किंवा मराठीत आपण त्याला सह्याद्री पर्वत. हे दिसते ना पिवळ्यामध्ये का सह्याद्री. आणि हा ग्रेट डिवाइड आहे महाराष्ट्राचा बरं का. मग डिवाइड आहे म्हणजे हा इथून आता ही 800 किलोमीटरची रेंज आहे ना ती इथून इथं आहे ना ह्या चिंचोळ्या भागामध्ये 50 किलोमीटर असं ॲव्हरेज आहे बरं. असं नाही की एक्झॅक्टली 50 किलोमीटर, ओव्हरऑल ॲव्हरेज 50 किलोमीटर. आणि इथून इकडचे आहे ना हे 750 किलोमीटर पठारची बाजू. ठीक आहे. थोडक्यात पठार कसं आहे माहिती आहे का,
थोडक्यात पठार कसा आहे माहिती आहे का? म्हणजे हा झाला एक आपला बघायचा एक दृष्टिकोन. दुसरा दृष्टिकोन कसा आहे बघण्याचा, की जर असं जर फ्लॅट महाराष्ट्र बघितला आणि थोडक्यात असं वाढत वाढत जाणार आहे, ठीक, हे उंच सह्याद्री आणि असं कमी 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 होत जाणारा असा महाराष्ट्र. आणि हे जे आहे ते वेस्टर्न घाट्स आहे. हा समुद्र किनारा असणारा समुद्र किनारा आहे असा हा कोकण भाग आहे. आणि हा इकडचा पठार, ठीक आहे, असं पठार. पठार हे असा कॉन्स्टंट पठार नाही, म्हणजे जसं असं खाली हे बेस आहे, ठीक आहे, हा पाय आहे, हा पाय आहे. आणि ह्याच्यामध्ये काय आहे हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू, की महाराष्ट्र जो दख्खनचं पठार, आपण जे दख्खनच्या पठारावर आहोत, तो पठार कसा तयार झाला, किती वेळेस ज्वालामुखी फुटून त्याच्यातला लावा बाहेर येऊन जी काळी मृदा तयार झालेली, बेसॉल्ट रॉक म्हणतो आपण त्याला, तो कसा तयार झाला वगैरे ते पुढच्या लेक्चरमध्ये बघू. आता आपण जस्ट रचना बघत आहे, ठीक आहे. मग ह्याच्या खाली किती थर आहेत, खूप जाड अशी बाजू. तर जवळपास पठाराचं जे प्रमाण आहे ना ते 86% आणि उरलेलं 90%च्या आसपास धरा आणि 10% हे असं किंवा 15% असं. एक्झॅक्टली आकडे किंवा हे लक्षात ठेवू नका, पण मेजॉरिटी पार्ट म्हणजे 80 to 90% भाग हा पठार आणि बाकी 10 to 20% मध्ये जे ते कोकणचा भाग येतो, महाराष्ट्राचा असा व्ह्यू, ठीक आहे. मग अशी काही स्टेटमेंट येतात की दक्षिणेकडे हा कसा आहे, चिंचोळा आहे, ठीक आहे. दक्षिणेकडे हा कसा आहे, चिंचोळा आहे. आणि उत्तरेकडे जाता 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 हा कसा होतो, ब्रॉड होत जातो, बरोबर. जर आपण ट्रायंगल असं जर कन्सिडर केलं, हा दक्षिणेकडे चिंचोळा, ठीक आहे, दक्षिण बाजूची उत्तर बाजू. चिंचोळा म्हणजे छोटा आहे आणि जसं मोठं वर 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 जाऊ आपण तसं काय होते, हा जो प्रदेश आहे चिंचोळा तो वर जाऊन ब्रॉड होते, त्याला रुंद म्हणतात असं. ही स्टेटमेंट पेपरला येतात अशी, ठीक आहे. मग त्यावेळेस त्रिकोणच कन्सिडर करायचा आणि त्याच्यानुसार स्टेटमेंटचे उत्तर द्यायचे, ठीक आहे. हा उंच ठीक आहे. हा एक भाग कळाला, हा उंच भाग आहे आणि हा कोकण आणि पठार सपाट होत चाललेला आहे, ठीक आहे. अजून एक काय गोष्ट सांगायची की आता थोडक्यात त्रिकोणच काढून आपण सांगूया, ठीक आहे. असं महाराष्ट्र. मग इथं मेजर काय आहे की इथं अरबी समुद्र आहे, ठीक आहे. इकडं अरबी समुद्र आहे आणि इकडं दंडकारण्य पठार आहे हे या साईड, जे छत्तीसगडमध्ये आहे. आणि दंडकारण्याचं अरण्यच नाव आहे त्याचं, म्हणजे जंगलच आहे, ठीक, दंडकारण्य म्हणतात. इकडं पूर्व घाट लागतो, इकडे पश्चिम घाट, इकडे पूर्व घाट, तर इकडे पूर्व घाट लागतात, इथं पश्चिम घाट आहेत आपल्यामध्ये, ठीक. आणि वर तर तुम्हाला आयडियाच असेल, विंध्य पर्वतरांग आहे, ठीक आहे. आणि खाली अशा कोणत्या पर्वतरांगा नाही आहेत, ठीक. तर नद्यांनी वगैरे ते व्यापलेलं आहे. ठीक आहे. हा मेजर गोष्टी आहेत. आणि किनारपट्टी सगळ्यांना माहिती आहे, आपण बघितली ही दंतूर प्रकारची किनारपट्टी, दंतूर प्रकारची किनारपट्टी आहे आणि एकूण 720 किलोमीटरची किनारपट्टी, ठीक आहे. किनारपट्टी 720 किलोमीटरची आहे, त्यात आपण डिव्हिजन पण बघितलं, ठीक. मग ही किनारपट्टी किती साईजची ही बघितली आपण वर, 52 ते 60 किंवा 50 ते 60 किलोमीटरची ही पट्टी आहे.
आणि हे जे ह्याची उंची किती आहे, तर ह्याची उंची किती आहे ऑन अन ॲव्हरेज, पठाराची जी उंची आहे ना ही 300 मीटर उंचीची आहे. ठीक आहे. 0 ते 300 मीटरची उंची आहे आणि ती प्रत्येक किलोमीटरला काहीतरी 15 मीटर कमी कमी होत होते. म्हणजे आता ही जी उंची आहे इथून इथून अशी कमी 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 होत जाण्याची 450 थोडक्यात धरा उंची पठाराची. ठीक आहे. क्षेत्रफळ वगैरे तर माहिती. आता सर्वात महत्वाचे आपल्या नैसर्गिक सीमा बघूया आपण. ठीक आहे. आता आपल्या नैसर्गिक सीमा बघू काय 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 कुठं कुठे आहेत. सगळ्यात पहिले तर हे घाट्स आहेत आपल्या. ठीक आहे. कोणते? वेस्टर्न घाट. इकडं अरबी समुद्र हे काही सांगण्याची गरज नाही. हे अरबी समुद्र. ठीक आहे. सगळ्यात खाली इथं तेरेखोलची नदी आहे. तेरेखोल नदी कुठून जाते? दक्षिणेला सिंधुदुर्ग. ठीक आहे. सिंधुदुर्ग किंवा म्हणजे गोवा बॉर्डरवर ही नदी आहे. आणि हिरण्यकशी पण सीमा आहे. म्हणजे ही पठाराची शेवटची दख्खनच्या पठाराची तेरेखोल आणि हिरण्यकशी दोन नद्या लक्षात ठेवा. हिरण्यकेशी नदी. ठीक आहे. पठाराची दक्षिण सीमा यावर आहे. वर इथं कोणती येतं? दमनगंगा नदी. ठीक आहे. इथं दमनगंगा नदी हे टोकाची. इथं जे वरचा जो भाग आहे ते धडगावचं पठार आहे. इथे धडगाव पठार नंदुरबारमध्ये येतो. धुळे नंदुरबार धडगावचं पठार. आणि इथून जाणारी गुजरात आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवरून जाणारी नर्मदा नदी आहे ते. ठीक आहे. आणि इथे टेकड्या आहेत, त्याला अक्कर्णीच्या टेकड्या म्हणतात. ठीक आहे. अक्कर्णी टेकड्या. थोडक्यात यापैकी कोणताही धडगाव, अक्कर्णी यापैकी काही जरी नाव आलं ना तर हे दक्षिण टोक आहे. धुळे आणि नंदुरबार या ह्याच्यामधलं. अजून एक आहे अस्तंबा आणि तोरणमाळ. अस्तंबाचा डोंगर आहे. ठीक आहे. आणि तोरणमाळच्या रांगा अशा इथून जातात. तोरणमाळ ही उत्तरेकडच्या गोष्टी. ठीक आहे. हे आपण सध्या बाउंड्री कव्हर करू, नंतर आपण इंटरनल मध्ये. ठीक. नंतर इकडं सातपुडा आहे. सातपुड्याच्या रांगा. आणि अमरावतीमध्ये गाविलगडच्या टेकड्या. हे गाविलगडच्या टेकड्या इथे येतात. आणि सातपुडा आणि याच्यामध्ये एक खिंड आहे, तिला बुऱ्हाणपूरची खिंड. बुऱ्हाणपूरची खिंड इतिहासात फेमस असलेली खिंड. म्हणजे पहिले दिल्लीतून जर महाराष्ट्रात यायचं असेल तर त्या बुऱ्हाणपूरच्या खिंडीमधून आपलं सैन्य वगैरे सगळं घेऊन येत होते. ठीक आहे. बुऱ्हाणपूरची खिंड. आणि सगळ्यात महत्वाचं आता इकडचं टोक बघू. कोणती कोणती दिशा आहे? तर ईशान्य दिशा आहे. आणि भरपूर वेळेस असा प्रश्न आलेला की ईशान्य दिशेकडे काय आहे वगैरे. तर ही ईशान्य दिशा भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याची ही साईड ही भंडारा आणि गोंदिया. आणि इथे येणाऱ्या महत्वाच्या टेकड्या आहेत दरकेसा टेकड्या. ठीक आहे. इथं व्यवस्थित लिहितो दरकेसा. ठीक आहे. दरकेसा टेकडी यावर 7-8 वेळेस तरी प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे. इकडे गाविलगड आणि इकडं अमरावतीमध्ये थंड हवेचं ठिकाण कोणतं? चिखलदरा फेमस आहे. ठीक आहे. तो एक पॉइंट. अजून एक आडव्या इथून टेकड्या गेलेल्या आहेत नागपूरमधून. गरमसूरच्या टेकड्या पण म्हणतात. ठीक आहे. वर्धा नागपूर अशा परत चंद्रपूर पर्यंत गेलेल्या गरमसूरच्या टेकड्या. ठीक आहे. नंतर इकडं आता ह्या गडचिरोलीचा भाग आहे. या गडचिरोलीमध्ये नाव सांगतो, हे नाव लक्षात ठेव. ठीक आहे. मी इथं सेपरेट नाव लिहितो. चिरोल. ठीक आहे.
त्याच्यानंतर सुरजागड दिसत नाही ना? ठीक आहे. चिरोल इकडे इथं सुरजागड, चिरोल, सुरजागड, भामरागड आणि चांदूरगड. चांदूरगड हे चिरोल, सुरजागड, भामरागड आणि चांदूरगड असे हे 4 नाव आहेत जे गडचिरोली. ठीक आहे, गडचिरोलीच्या बॉर्डर आपण बॉर्डर बघत याचं. ठीक आहे. इथं आता इंटरनल मध्ये जाऊ आपण थोडं मध्ये जाऊ. ठीक आहे. तर इथं मेन 3 रांग आहेत. कोणत्या कोणत्या आहेत तर सातमाळा, अजिंठा, सातमाळा आणि अजिंठाच्या रांग आहेत. इथून अजिंठा चालू, हे सातमाळा हे अजिंठा. हे इथे 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 रांग आहे, त्याला कोणती म्हणतात? बालाघाट. आणि ही बालाघाट आहे. महादेव, हे महादेव डोंगर रांग आहे. ठीक आहे. आपण शिखर शिंगणापूरला जातो ते महादेव डोंगर रांग आहे. आणि हरिश्चंद्रची इथं रांग आहे. हरिश्चंद्र बालाघाट अशा 3 रांग आहेत. ठीक आहे. त्यानंतर इथं इथं 2 प्रकारच्या रांग आहेत. इथं निर्मळ डोंगर रांग, निर्मळ डोंगर रांग कुठे आहे तर नांदेडमध्ये येते निर्मळ डोंगर रांग. आणि पुढे जाऊन तेलंगणाचा एक डिस्ट्रिक्टच आहे, त्याला निर्मळ डिस्ट्रिक्ट म्हणतात. आणि त्या निर्मळ डिस्ट्रिक्ट म्हणजे त्या डोंगरावरून त्या जिल्ह्याचं नाव निर्मल असं पडलं असेल. तेलंगणामध्ये निर्मल नावाचा एक जिल्हा आहे आणि त्या निर्मळ डोंगर रांगा तिथून जातात. आणि वर अजिंठाच्या रांग. ठीक आहे, तिथं आपण बघितलं. हे मांजरा पठार आहे. ठीक आहे. मांजरा नदी जी मराठवाड्याची गंगा असं म्हणल्यासारखं मांजरा, आणि जिथून वाहते ती मांजरा नदीचं पठार. मांजरा ही कुणाची म्हणजे मांजरा ही उपनदी कुणाची आहे तर गोदावरीची उपनदी आहे. आणि ती या पठारावरून वाहते. इथून मेजरली लातूर, परभणी, नांदेड अशा भागातून ते वाहते. आणि ती मांजरा नदीचं वैशिष्ट्य असं आहे की ती 2 वेळेस राज्याच्या बाहेर जाते, पुन्हा येऊन 2 वेळेस राज्याच्या बाहेर जाऊन पुन्हा 2 वेळेस महाराष्ट्रामध्ये येते आणि पुन्हा ती समुद्राला जाऊन मिळते. असं तिचं वैशिष्ट्य आहे. ठीक आहे. मांजरा नदी हे अशा प्रकारे खूपच एकाच कलर मध्ये झाल्यामुळे थोडं हे वाटत आहे. ठीक आहे, आपण हळूहळू वेगवेगळं पेन वापरण्याचा ट्राय करू. ठीक आहे. पुढं तालुके वगैरे ते तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. आता पुढं एकदा अजून एक प्रकारे आपण महाराष्ट्राचं हे बघू. ठीक आहे. काढायचा प्रयत्न करतो. ठीक. आता आडवा छेद आहे. ठीक आहे, महाराष्ट्र. तर हा समुद्र आहे. पुन्हा यासाठी काढते की तुम्हाला ते लक्षात राहायला पाहिजे. ठीक आहे. इथला जो भाग आहे ना याला काय म्हणतात? खलाटी. ही खलाटी वगैरे काय आहे आपण विभागवार जेव्हा जाऊ तेव्हा सांगू आपण. आणि हा इथला जो भाग आहे हा याला म्हणतात वलाटी. आता खलाटी आणि वलाटी काय की असा भाग जो समुद्राच्या जवळ येतो, खाली धसलेला आहे, त्याला खलाटी म्हणतात. आणि जो थोडा वर चढलेला आहे असं खाली खलाटी आणि वरचा भाग म्हणजे वलाटी, असं लक्षात ठेवा. त्याची वैशिष्ट्ये अजून काही आहेत. खलाटीमध्ये थोडे माती जाड भरड्या कलरची असते आणि वलाटीमध्ये थोडी चिकन माती किंवा बारीक दगड असतात. ही माती वलाटीमध्ये येते. खलाटी आणि वलाटी हा भाग आहे. मग नंतर इथून कडा चालू होतो, कडे वेगवेगळे. ठीक आहे. डोंगराचा कडा चढला असं ते
आपण जे ऐकतो शिवाजी महाराजांच्या कथामध्ये, तर त्या कडा आहेत तशा, असा चढत चढत भाग जातो. कोकणामध्ये जर कोणी गेला असेल तर ते त्यांना माहीत असेल की काय काय भाग आहे तो कोकणामध्ये. आणि मग हा जो प्रदेश आहे हा घाटमाथा, ठीक, घाटमाथा म्हणतात त्याला, डोंगराचा भाग. आणि त्याच्या खालचा जो भाग आहे त्याला मावळ असं, ठीक आहे. डोंगरामधलाच घाटमाथ्याच्या थोडा खालचा भाग जो दुष्काळी भाग म्हणून गणला जातो, जिथे पाऊस कमी पडतो आणि जमिनी तिथल्या थोड्या भरडून गेलेले आहेत सगळे. लाल दगडी माती असते, लाल कलरची लॅटराइट सॉइल प्रकारची माती इथे, आणि इथेच मावळे असं म्हणले जातात. मावळ काय असं एक पर्टिक्युलर लोकेशन नाही, एका एरियाला ते असं मावळ असं म्हटलं जातं, ठीक आहे. मग हा झाला की हा आपण खाली उतरतो आणि मग इथून पठार चालू होतो. मग आता पठारामध्ये पण काय काय येतं, देश, ठीक आहे. देश कशाला म्हणतात, पुणे आणि नाशिकचा, पुणे प्लस नाशिक देश म्हणते, ठीक आहे, त्याला देश असा. आणि मराठवाडा तर फेमस मराठवाड्याचं टेन्शन, ठीक आहे. मराठवाडा प्रशासकीय पण तसाच आणि प्राकृतिकही तसाच गणला जातो, ठीक आहे, मराठवाडा. आणि तिसरा भाग आहे वराड, विदर्भ, वराड. आणि त्याच्यानंतर जो भाग येतो हा झाडीपट्टीचा एरिया म्हणतो, झाडीपट्टी, गडचिरोलीचा भाग, दंडकारण्याचा अभयारण्य तिथून चालू होतं. जंगल आहे ते, पानझडी वनस्पती तिथे भेटल्या जातात. म्हणजे उन्हाळ्यात जर गेलं तर तुम्हाला झाडावर एक पण पान दिसणार नाही, सगळे पानं झाडावरच्या पडून खाली पडतात. आणि जमिनीवर म्हणजे जमीन दिसतच नाही कोणत्या कलरची, सगळे पानं 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 वाळलेली पानं दिसतात. आणि तिथून सरत यायचं तर झाडीपट्टीचा एरिया त्याच्यामुळे, ठीक, पूर्णतः तिथे, ठीक आहे. मग हा तेच एक्सप्लेन केलेलं, हा 50 किलोमीटरची रेंज इथे आहे आणि हा इथून इकडे 750 किलोमीटर मध्ये, ठीक आहे. की गोष्टी आहेत की देश, मराठवाडा आणि वराड ही पण नाव लक्षात असू दे. कधी कधी असाही प्रश्न विचारला जातो की देश म्हणजे हवामानामध्ये कधी कधी देशावर कमी पाणी पाऊस पडतो. देश म्हणजे पुणे आणि नाशिकचा पट्टा देश म्हणतात. मराठवाडा तर लक्षात आहे, वराड पण लक्षात राहील, विदर्भाचा वराड, ठीक. आणि मग ही समुद्र का खाली गेलाय वगैरे याच्या वेगळ्या थेरी देतात. प्रस्तरभंगाची थेरी, प्रस्तरभंग होणे म्हणजे काय की म्हणजे अशी जमीन सारखीच होती, एक भंग झाला आणि जमीन काही जमीन खाली धसली आणि त्याच्यामध्ये पाणी आलं, ते समुद्र असा भाग आहे. आणि काही जमीन अशी वर राहिलेला प्रस्तरभंग असं म्हणतात, ठीक आहे. मावळच्या बद्दल पण प्रश्न आलेला आहे प्रीला, तर हा पर्जन्य छायेचा प्रदेश, ठीक आहे. इथं पर्जन्य छाया म्हणजे पर्जन्याची छाया पडते का, पर्जन्याची छाया नावातच आहे की पर्जन्य पडत नाही, त्याची छाया पडते, म्हणजे पाऊस पडत नाही, ठीक आहे. पुणे रायगडचा त्यात काही भाग येतो. बाकी एकदा मी तुम्हाला डोंगराचा क्रम सांगतो, वरून खाली कसं लक्षात, ठीक आहे. उत्तर दक्षिण क्रम कधी कधी विचारला जातो. सर्वात वर विंध्य आहे, ठीक आहे, विंध्य हिमाचल, विंध्य, त्याच्या खाली नर्मदा, ठीक आहे, त्याच्या खाली सातपुडा, त्याच्या खाली काय, सातपुड्याच्या खाली तापी नदी येते, ठीक आहे. त्याच्या खाली काय येतं, अजिंठा, मग सातमाळा, त्यामध्ये सातमाळा खाली गोदावरी, ठीक आहे. मग त्याच्या खाली हरिश्चंद्र, त्याच्या खाली बालाघाट, त्याच्या खाली भीमा नदी, त्याच्या खाली महादेव, शंभू महादेव म्हणतात, ठीक आहे, शंभू महादेव, त्याच्या खाली कृष्णा नदी, ठीक आहे. असा तो उत्तर दक्षिण म्हणजे हे उत्तरेचं टोक ते दक्षिणेचं टोक काय काय. सर्वात वर विंध्य,
विंध्य रांगा, नंतर नर्मदा नदी, सातपुडा पर्वतरांग, तापी नदीच्या खाली अजिंठा आणि सातमाळा असं लक्षात ठेवा. अजिंठा आणि सातमाळा असं लक्षात ठेवा. सातमाळा अजिंठा आपण बोलताना बोलतो ते, पण उत्तरेकडून दक्षिणेकडे येताना वर अजिंठा आहे आणि खाली सातमाळाच्या डोंगर. नंतर गोदावरी नदी, मग हरिश्चंद्र घाट आहे, नंतर बालाघाटचा घाट लागतो, मग खाली भीमा नदी, मग शंभू महादेव आणि मग कृष्णा नदी, असा तो क्रम आहे. ठीक आहे. तर आपण इथे थांबूया. थोडक्यात हे रचनात्मक भूगोल. आपण याचे क्वेश्चन बघून आपल्याला अजून समजेल काय प्रश्न विचारला जातो. ठीक, थँक्यू.